आज आपण काय शिकतोय तर आज आपण ज्योमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। ज्योमेट्री बऱ्याच जणांना हार्ड जातं, थोडं लॉजिकल असतं, थोडं स्वतःहून सॉल्व करू शकतो, फॉर्म्युल्यात टाकून आन्सर येतीलच असं नाही। तुम्हाला सगळं लक्षात ठेवावं लागतं, म्हणून मी त्याचं बेसिक घेऊन आले। आज काय बघणार आहे तर पॉईंट पासून तर सर्कल पर्यंतच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण ओव्हरलुक करणार आहे, सगळे शेप्स आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज। आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला थेरम्स कसे लिहावे लागतात ते तुम्हाला शिकवणार आहे। मग आता पहा, लक्ष द्यायचं आहे, मॅथचे दोन पार्ट पडतात, एक अल्जेब्रा आणि दुसरं जिओमेट्री। मग अल्जेब्रा आणि जिओमेट्रीमध्ये काय फरक आहे तर अल्जेब्रामध्ये सम फॉर्म्युलेज तयार आहेत, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्ही आन्सर काढू शकता, मीन्स कॅल्क्युलेशन्स आहेत। आणि जिओमेट्रीमध्ये मेजरमेंट आहे आणि मेजरमेंट आणि प्रूफ आहेत जे तुम्हाला मांडावे लागतात। मग जिओमेट्रीचं मिनिंग काय आहे तर जिओमेट्री, तर जिओ मीन्स अर्थ आणि मीटर मीन्स मेजरमेंट। अर्थचं मेजरमेंट करणं मीन्स शेपचे मेजरमेंट करतं म्हणजे जिओमेट्री। मग आता स्टार्ट करूया। आता लक्ष द्यायचं आहे, बेसिक पासून शिकवते आहे त्याच्यामुळे पूर्ण लक्ष द्या आणि बेसिक एकदा क्लिअर झालं की सगळं जमायला लागतं। पॉईंट, सर्वात पहिले तुम्ही कोणत्याही सरफेसवरती डॉट देत असाल तर त्याला तुम्ही पॉईंट म्हणू शकता। मग त्याला तुम्ही नाव द्या, मी नाव दिलं पॉईंट ए। मग आता पॉईंट काय आहे तर पॉईंट इज अ बेसिक एलिमेंट, पॉईंट इज अ बेसिक एलिमेंट ऑफ ज्योमेट्री विच हॅज नो लेंथ, ब्रेथ अँड हाईट। मग ज्योमेट्री मधला असा बेसिक एलिमेंट आहे पॉईंट की ज्याला लेंथ, ब्रेथ अँड हाईट असं काहीच नाही, म्हणजेच त्याचे 0 डायमेन्शन्स आहेत। डायमेन्शन्स म्हणजे मेजरमेंट, त्याला तुम्ही मोजू शकत नाही। मग 0 मेजरमेंट जे असतील त्याला तुम्ही डॉट म्हणू शकता। मग एका डॉट मध्ये पण नंबर ऑफ डॉट्स असतील, बारीक बारीक बारीक, तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकणार नाही, म्हणून त्याला बेसिक एलिमेंट म्हटलं गेलं आहे। मग असे सो मेनी पॉइंट्स कम टुगेदर अँड फॉर्म अ लाईन। मग हे सो मेनी पॉइंट्स जे एकत्र येतात ना त्याला सेट म्हटलं जातं, म्हणजे नंबर ऑफ जास्त संख्यामध्ये जेव्हा एकत्र येतं त्याला सेट म्हणतात मॅथमध्ये। मग सेट काय म्हटलं गेलं, लाईन, अ सेट ऑफ अ पॉइंट, सेट ऑफ अ पॉइंट in a straight direction that is called a line. A set of a point आहे, नंबर ऑफ पॉइंट आहे, म्हणजे मी असे नंबर ऑफ पॉइंट्स इथे ड्रॉ केले आणि त्याच्यापासून एक स्ट्रेट लाईन तयार केली आहे, एक स्ट्रेट डायरेक्शन मध्ये एक डायग्राम तयार केली, मी त्याला काय म्हणत आहे, लाईन। असे छोटे छोटे बारीक बारीक सो मेनी नंबर्स ऑफ पॉइंट्स आहे, म्हणून त्याला सेट ऑफ पॉइंट म्हटलं गेलं आहे। पण मग सेट ऑफ पॉइंट इन अ स्ट्रेट डायरेक्शन दॅट इज कॉल्ड अ लाईन। मग ही लाईन कशी असते तर दोन्ही डायरेक्शनने ॲरो दाखवले, याचा अर्थ, या ॲरोचा अर्थ आहे की ती इकडनं पण लांब होऊ शकते, अगदी बोर्डच्या बाहेर जाऊ शकते माझ्या, आणि इकडनं पण ती वाढू शकते। मग त्याला म्हटलं जातं इन्फायनाईट। इन्फायनाईट म्हणजे ज्याला मेजरमेंट करू शकत नाही त्याला आपण इन्फायनाईट म्हणतो। मग ते इन्फायनाईट आहे, ॲट द बोथ एंड, दोन्ही एंडला ते वाढू शकतं, म्हणून ती इन्फायनाईट आहे बोथ डायरेक्शनने। मग त्याला म्हणतात लाईन। आता या लाईनचा एक पार्ट कट केला, या लाईनचा एक पार्ट कट केला, लाईन खूप मोठी कन्सेप्ट, लाईन मधला मी छोटा पार्ट घेतला त्याला म्हटलं जातं लाईन सेगमेंट, त्याला काय म्हटलं जातं, लाईन सेगमेंट। फरक काय पहा, इथे ॲरो दाखवला, इथे डॉट आहे, इथे ॲरो आहे, इथे डॉट आहे। मग लाईन सेगमेंट काय आहे तर लाईन सेगमेंट शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन अ 2 पॉइंट्स, 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मीन्स अ लाईन सेगमेंट। मग ते लाईन सेगमेंट आहे, इट इज द पार्ट ऑफ लाईन, या लाईनचा हा छोटासा पार्ट आहे जो मी घेतला। मग ह्या लाईनचा पार्ट मी इथे घेतला आणि इथे काढला ए बी, हॅज अ डेफिनेट मेजरमेंट, याला डेफिनेट मेजरमेंट आहे, तुम्ही त्याला मोजू शकता, म्हणून त्याला लाईन सेगमेंट, जनरली सेगमेंट असं म्हणतात। मग सेगमेंट म्हटल्यानंतर ती दोन्ही डायरेक्शननी डेफिनेट असणार आहे, म्हणजे तुम्ही त्याला मेजर करू शकता। डॉट दिला आहे म्हणजे ती वाढू शकत नाही, ॲरो दिला असेल तर ती तिथनं एक्सपांड होऊ शकते, वाढू शकते। मग आता इथे झालं आहे, हे झालं आहे लाईन सेगमेंट, ती आहे ए बी। अजून एक कन्सेप्ट आहे ती आहे रे। मग रे म्हणजे काय आहे तर रे म्हणजे इट इज ऑल्सो पार्ट ऑफ अ लाईन, ही पण लाईनचा पार्टच आहे, पण ही काय आहे तर ही एका डायरेक्शननी फायनाईट आणि एका डायरेक्शननी, समजा रे काढलं मी आता, एका
डायरेक्शनने ती स्टॉप झाली म्हणजे डॉट दिलाय आणि एका डायरेक्शनने ॲरो दाखवलाय. मग ॲरो दाखवलाय म्हणजे ज्या डायरेक्शनने ॲरो दाखवलाय तिकडून ती वाढू शकते. आणि जिथे डॉट दिला आहे मी, ते डॉट दिल्यानंतर ती तिथे स्टॉप झाली आहे. मग हा पण पार्ट आहे. मग हा काय झाला, रे. याला काय म्हणतात, रे. आता हे सगळं कसं लिहितात ते सांगते आहे. पहा, मी रेची डायग्राम इथे काढून दाखवते तुम्हाला. इथे मी हा रे काढून दाखवलाय तुम्हाला, PQ. आता लिहिताना नावं कशी लिहिली जातात ते सांगते. हा, परत एकदा सांगते सगळ्या कन्सेप्ट आणि नावं कशी लिहितात ते पण सांगते. लक्ष द्यायचं आहे. पॉइंट काय आहे तर कोणत्याही सरफेसवरती तुम्ही डॉट काढला तर तुम्ही त्याला पॉइंट म्हणू शकता. अ पॉइंट इज अ बेसिक एलिमेंट ऑफ अ ज्योमेट्री. बेसिक एलिमेंट आहे ज्याला लेंथ नाही, ब्रेथ नाही, म्हणजे ज्याला 0 डायमेन्शन्स आहे. डायमेन्शन म्हणजे काय तर डायमेन्शन म्हणजे मेजरमेंट, की ज्याला मेजरमेंट नाही आहेत. मग असा सर्कल पण म्हणू शकता की ज्याला रेडियस नाही आहे. मग आता हा झाला डॉट मीन्स अ पॉइंट. आता हा पॉइंट आहे, याचं नाव लिहिताना लिहितात पॉइंट ए. याचं नाव कसं लिहितात, पॉइंट ए. कोणताही डॉट दिसाल आणि त्याला दुसरं नाव दिलं, समजा इथे पॉइंट क्यू, याला काय म्हणणार, पॉइंट क्यू. पुढचं लाईन आहे. लाईन म्हणजे काय तर सेट ऑफ पॉइंट आहे. डॉट 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 सगळे एकत्र केले तर सेट ऑफ पॉइंट आहे. आणि इनफायनाइट ॲट बोथ एंड आहे. दोन्ही एंडकडे ती स्टॉप होत नाही, ती कंटिन्युअसली चालत आहे. त्याला इनफायनाइट वर्ड वापरला गेला. याला लिहिलं जातं, दाखवलं जातं AB वरती असा ॲरो दाखवायचा दोन्ही डायरेक्शननी आणि याला लिहिलं जातं लाईन AB. आता पुढे लाईन सेगमेंट कशी लिहिली जाते तर लाईन सेगमेंट हा पार्ट आहे लाईनचा आणि तो डेफिनेट आहे. दोन्ही ठिकाणी डॉट दिले ॲरोच्या ऐवजी. ॲरोच्या ऐवजी जेव्हा डॉट दिले आहे तेव्हा याचा अर्थ हे आपण मोजू शकतोय. मग याला लिहिताना फक्त लाईन मारायची आहे वरती छोटीशी सेगमेंट सारखी आणि याला लिहितात SEG AB, सेगमेंट AB. SEG म्हणजे सेगमेंट AB. आता रे कसं लिहिलं जातं तर मी इथे रेची डायग्राम ड्रॉ केली आहे. रेची डायग्राम ड्रॉ केल्यानंतर एका साईडनी पॉइंट आहे, एका साईडनी ॲरो आहे. मग एका साईडने पॉइंट आणि एका साईडने ॲरो ड्रॉ केला आहे. पॉइंटचं मिनिंग आहे ते तिथे स्टॉप झालं, ॲरोचं मिनिंग आहे ते तिथून एक्सपांड होऊ शकतं. मग पॉइंट टू ॲरो असं नाव लिहायचं आहे. नेहमी पहिले पॉइंटचं नाव लिहायचं, मग ॲरोकडचं नाव लिहायचं. पहा, मग याला लिहितात रे PQ. याला काय लिहिलं जाईल, रे PQ. हे थोडेसे बेसिक कन्सेप्ट घेतले. अजून पहा पुढे शिकवते आहे. आता आपण टाइप्स ऑफ लाईन्स घेऊयात. प्लेन अँड डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स घेऊयात. लक्ष द्यायचंय. लाईन म्हणजे पाहिलं आपण दोन्ही डायरेक्शनने जे एक्सपांड होत असेल, इनडेफिनेट असेल, त्यांना तुम्ही लाईन्स म्हणता. आता प्लेन, प्लेन म्हणजे काय तर प्लेन म्हणजे एनी सरफेस, एनी कंटिन्युअस सरफेस, याला तुम्ही प्लेन म्हणू शकता. जसं माझा बोर्ड आहे किंवा भिंत आहे किंवा तुमच्या हातात सध्या मोबाईल आहे तर मोबाईल इज अ प्लेन. त्याच्यावरती तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता, मग तो प्लेन आहे, तुम्ही त्याला प्लेन म्हणा. मग आता पाहूयात टाइप्स ऑफ लाईन्स. टाइप्स ऑफ लाईन्स मध्ये टाइप्स ऑफ लाईन्स, पॅरलल लाईन डिनोट केल्या जातं, दोन लाईन आणि याला AL लिहिलं जातं. असं लिहिलं तरी त्याचं मिनिंग पॅरलल आहे. मग मध्ये आहे पॅरलल लाईन and intersecting line. Lines that do not intersect. At any point. That is called parallel line. Intersecting line meet at any one point. आता डायग्राम काढायचा म्हटलं आता लक्ष द्यायचं, शिकवते आहे. आपण टाइप्स ऑफ लाईन्स पाहतोय. टाइप्स ऑफ लाईन्स मध्ये दोन टाइप्स सांगितले, पॅरलल लाईन्स अँड इंटरसेक्टिंग लाईन्स.
पॅरलल लाईन म्हणजे काय की ज्या स्ट्रेट जात आहेत आणि त्या कधी एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत, कितीही एक्सपांड केल्या, कितीही वाढवल्या तरीही. लाईन्स आहे म्हटल्यानंतर दोन्ही डायरेक्शनने त्या वाढू शकतात. मग ज्या एकमेकांना कधीही मीट करणार नाही, इंटरसेक्ट होणार नाही, अटॅच होणार नाही, टच होणार नाही, त्याला तुम्ही पॅरलल लाईन म्हणता. मग lines that do not intersect at any point, that is called parallel line. मग parallel line that is PQ and STs are parallel lines. याला डिनोट कसं करणार तर याला डिनोट करतात PQ, parallel to ST. हे साइन आहे पॅरललचं, ते पॅरललचं साइन आहे, दॅट इज अ PQ parallel to ST. वर्डमध्ये लिहिताना तुम्ही असं पण त्याला लिहू शकता. मग इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय तर इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे मीट ॲट एनी वन पॉईंट. एका पॉईंटला कुठेही त्या जर का एकमेकांना मीट होत असतील तर त्यांना इंटरसेक्टिंग लाईन असं म्हटलं जातं. मग ह्या इंटरसेक्टिंग लाईन आहेत पहा, AB आणि CD. याच्यासाठी कोणताही शॉर्ट सिम्बॉल असा नाही आहे, पॅरलल लाईनसाठी आहे. ह्या झाल्या टाइप्स ऑफ लाईन्स. मग आता आपण प्रॉपर्टीज ऑफ लाईन्स पाहणार आहे. पहा, लक्ष द्यायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ लाईन्स. एक आहे कॉन्करंट लाईन, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आणि कोलिनियर पॉइंट, नॉन कोलिनियर पॉइंट. आता लक्ष द्यायचं आहे. प्रॉपर्टीज शिकतोय लाईनच्या, त्याच्यामध्ये वर्ड येतात कॉन्करंट लाईन्स. मग कॉन्करंट म्हणजे काय, टू और मोर दॅन टू लाईन्स, टू और मोर दॅन टू लाईन्स come together or meet at a single point or intersect at a single point, that lines are called concurrent lines. आता जर का नंबर ऑफ लाईन्स 2 पेक्षा जास्त एकत्र येत असतील आणि एका पॉइंट मध्ये मीट करत असतील तर त्याला तुम्ही कॉन्करंट लाईन म्हणू शकता. तर 3 लाईन मी ड्रॉ करून दाखवल्या. हे एकाच प्लेन मध्ये आहेत, म्हणजेच एका सरफेस वरती ड्रॉ केलं आहे आणि एकाच पॉइंट वरती मीट करत आहेत, म्हणून त्याला म्हणतात कॉन्करंट लाईन. मग आता ज्या पॉइंट मध्ये त्या इंटरसेक्ट होत आहेत, ज्या पॉइंट मध्ये त्या इंटरसेक्ट होत आहेत, याला समजा मी W दिला, ज्या पॉइंट मध्ये त्या इंटरसेक्ट होत आहेत मीन्स पॉइंट W, त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ज्या पॉइंट मध्ये त्या इंटरसेक्ट झाल्या त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स आणि त्या लाईन्सला कॉन्करंट लाईन्स असं म्हटलं जातं. आता एकाच लाईन वरती 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट दाखवले गेले असतील, एकाच लाईन वरती 3 पॉइंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉइंट एका स्ट्रेट लाईन वरती आले असतील तर त्याला तुम्ही कोलिनियर पॉइंट असं म्हणू शकता. त्याला तुम्ही काय म्हणता, कोलिनियर पॉइंट्स. पुढे जर का ते एका प्लेन मध्ये आहेत पण ते एका स्ट्रेट लाईन मध्ये नाहीत तर त्याला तुम्ही PQR हे पॉइंट आहेत, हे पॉइंट मी जॉईन केलेत, हे पॉइंट एका स्ट्रेट लाईन वरती नाहीत म्हणून त्याला नॉन कोलिनियर पॉइंट असं म्हटलं जातं. मग ते नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. ह्या झाले त्याचे बेसिक कन्सेप्ट. आता पाहूयात कर्व्स आणि त्याचे डिफरंट टाइप्स. कर्व्सचे डिफरंट टाइप्स बघूयात. लक्ष द्यायचं आहे. कर्व, ओपन and a close. कर्व म्हणजे हे पण पॉइंट्स आहे, पण हे स्ट्रेट लाईन मध्ये न येता कोणत्याही शेप मध्ये येऊ शकतं, त्याला तुम्ही कर्व म्हणू शकता. मग आता समजा असं मी काहीही ड्रॉ केलं तर तुम्ही याला कर्व म्हणू शकता. हे कर्व आहे म्हणजे कुठून बेंड असेल, कुठे इंटेरियरला गेलं असेल, कुठे एक्सटेरियरला आलं असेल, म्हणजे आतमध्ये गेलं असेल, बाहेर आलं असेल तर त्याला तुम्ही कर्व म्हणता. हे कर्व आहे. मग त्याचे 2 टाइप्स आहेत कर्वचे. एक आहे ओपन आणि दुसरा आहे क्लोज्ड. क्लोज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बंद असणे, ओपन म्हणजे ओपन असणे, उघडं असणे. मग आता जिथे इनिशियल आणि फायनल पॉइंट, इनिशियल आणि फायनल पॉइंट हे एकाच ठिकाणी मीट करतात त्याला तुम्ही क्लोज म्हणू शकता. म्हणजे एकाच ठिकाणाहून स्टार्ट केलं आणि तिथेच येऊन एंड झाला
तर ही क्लोज कर्व आहे. मग ही क्लोज फिगर सुद्धा म्हणता येईल. मग याला क्लोज कर्व म्हणतात. आणि जर का असं न झालं आणि स्टार्ट होऊन कुठेही एंड झाला तर त्याला तुम्ही ओपन कर्व म्हणता, म्हणजेच ती ओपन फिगर आहे. आणि जर का एंड आणि स्टार्टिंग एकाच पॉइंटमध्ये होत असेल तर त्याला तुम्ही क्लोज कर्व म्हणू शकता. आता स्टार्ट होत आहे ते आहे पॉलिगॉन्स. आता लक्ष द्यायचं आहे. पॉली मीन्स मेनी आणि गॉन्स मीन्स अँगल. मेनी अँगल्स पासून जे तयार होत आहे त्याला पॉलिगॉन्स म्हणू शकता. पण डिफरंट लाईन सेगमेंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्ही त्याला पॉलिगॉन म्हणता येईल. मग आता समजा शेप बघितले तर हा काढलाय मी एक शेप, त्याच्यानंतर हा एक शेप आहे, हा एक शेप आहे. मग हे काय आहे तर हे डिफरंट टाइप्स ऑफ शेप मीन्स क्लोज फिगर आहेत. क्लोज फिगर म्हणजे ज्याची स्टार्टिंग पॉईंट एंड पॉईंट एकाच पॉईंटमध्ये मीट करतोय, मग ते क्लोज फिगर आहे. आणि क्लोज फिगरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स पण आहेत. मग वेगवेगळे अँगल्स आहेत, मग त्याला तुम्ही काय म्हणता पॉलिगॉन्स म्हणता. मग हे पण सगळे शेप्स आपण शिकणार आहे. मग सुरुवातीला आपण अँगल शिकूया, त्याचे टाइप्स कोणते कोणते असतात ते शिकूयात, आणि मग ह्या पॉलिगॉन्सच्या प्रत्येक पॉलिगॉनची प्रॉपर्टी आपण बघणार आहे. आता लक्ष द्यायचं आहे. क्लोज फिगर दॅट हॅज अन अँगल दॅट इज कॉल्ड अ पॉलिगॉन. मग आता हे सगळे शेप्स म्हणजे पॉलिगॉन आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता अँगल्स पाहूया आणि टाइप्स ऑफ अँगल्स पाहूया. अँगल्स अँगल्स त्याच्या मेजरमेंटवरनं कॅल्क्युलेट होता असं म्हणता येईल. मोजले जातात, मेजर केले जातात. त्याच्या सेगमेंट्समध्ये जितका गॅप असेल त्या गॅपवरनं अँगल मेजर केला जातो. आता अँगल काय आहे तर अँगल म्हणजे टू रेज इंटरसेक्ट ॲट अ पॉइंट त्याला दोन आर्म्स असतात. अँगल हॅज टू आर्म्स. टू आर्म्स. आता टू आर्म्स म्हणजे कोणता? एक मुव्हिंग आर्म असतो आणि एक स्टेशनरी असतो, म्हणजे स्टेडी असतो, रेस्ट मध्ये स्टेशनरी. याचं मिनिंग काय ते सांगते पूर्ण. मग आता दोन रे घेतले, समजा हा एक रे घेतला आणि यालाच एक अटॅच केला, दुसरा रे घेतला, इथे नाव दिलं ए, इथे बी दिलाय, इथे सी दिलाय. आता हा झाला अँगल. हे जे ड्रॉ केले डायग्राम ती अँगल आहे. हे सगळे अँगल्स आहेत. हे बोटांमधले पण सगळे अँगल्स आहेत ज्याच्यावरनं तुम्ही टाइम मेजर करू शकता. मग आता पहा, लक्ष द्यायचं आहे. मग अँगल्स म्हणजे काय? दोन रे जर एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर ते काय आहे, तो काय तयार झालाय शेप? अँगल. हे ओपन फिगर आहे. मग अँगलमध्ये दोन रे आहे आणि ते दोन रेला आर्म्स म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? आर्म्स. आता बी सी मी काय सांगितलं तर रेचं नाव लिहिताना जिथे फुल स्टॉप असेल, डॉट असेल, तिथून नाव लिहायला सुरुवात करायचं. मग इथे स्टॉप आहे म्हणून मी बी सी नाव घेतलं. बी सी आणि बी ए हे दोन आर्म झाले त्या अँगल्सचे. ते काय झालंय? आर्म्स. म्हणजे त्याच्या भुजा झाल्यात दोन. मग आता याच्यामध्ये बी सी स्टेडी असणार आहे आणि जो काही बी ए आहे, बी ए काय करतोय? मुव्हिंग मध्ये आहे, तो फिरतोय. तो फिरला म्हणून असा अँगल तयार झालाय. मग हा अँगल आहे. मग बी सी आणि बी ए हे त्याचे दोन आर्म झाले. एक स्टेशनरी आहे, एक मुव्हिंग मध्ये आहे. हा फिरलाय म्हणून अँगल तयार झालाय. मग हा झाला अँगल. याला तुम्ही अँगल म्हणता, म्हणजे मराठीत कोन. हा अँगल आहे. मग अँगल तुम्हाला सगळीकडे मिळतात म्हणून आपण त्याचे टाइप्स आता बघणार आहे. पण आता त्याच्या मेजरमेंटवरनं त्याचे टाइप्स धरले जातात आणि जे टाइप्स पडतात ते सगळे त्याचे प्रॉपर्टीज डिनोट करतात. आता लक्ष द्यायचं आहे. टाइप्स ऑफ अँगल्स. सर्वात पहिला acute, second right, third obtuse,
अँड रिफ्लेक्स. आता लक्ष द्यायचं आहे, मी 4 टाइप्स लिहिले. मेजरली 4 टाइप्स असतात, ॲक्यूट, ऑब्ट्यूस, राईट अँगल आणि सोबतच रिफ्लेक्स. यांचं मेजरमेंट कसं असतं ते पाहूया. याचं मेजरमेंट असतं लेस दॅन 90. तुम्ही जर का अँगल मोजला, अँगल कसा मोजायचा याचा पण व्हिडिओ तुम्हाला पाठवेल. आता लक्ष द्यायचं आहे, ॲक्यूट म्हणजे काय, तर ज्याचं मेजरमेंट लेस दॅन 90 आहे, 90 पेक्षा कमी आहे, त्याला तुम्ही ॲक्यूट अँगल म्हणता. एक्झॅक्टली राईट अँगल म्हणजे काय, जो 90 डिग्री तयार करत असेल त्याला तुम्ही राईट अँगल म्हणता. मग इथे 2 लाईन्स एकदम राईट अँगलमध्ये म्हणजेच 90 डिग्रीमध्ये मीट करतात, मग त्या 2 लाईनला परपॅन्डिक्युलर लाईन असं पण म्हटलं जातं. परपॅन्डिक्युलर लाईन्स, कारण त्या 90 डिग्रीमध्ये मीट करतात. मग त्यांनाच राईट अँगल, हा अँगल जो तयार झालाय तो कोणता अँगल तयार झालाय, राईट अँगल तयार झालाय. त्याचं मेजर आहे 90 डिग्री. आता मोर दॅन 90 असेल, मोर दॅन 90 असेल, 90 पेक्षा जास्त जात असेल तर तो ऑब्ट्यूस अँगल आहे. मोर दॅन 90, लेस दॅन 90 ॲक्यूट, 90 राईट, मोर दॅन 90 ऑब्ट्यूस. आणि जर का असं असेल की एक स्ट्रेट अँगल पण लिहूयात की जो 180 तयार करतोय. किती मेजर आहे याचा, 180, म्हणजे एकदम स्ट्रेट लाईन आहे. हा अँगल स्ट्रेट आहे, स्ट्रेट अँगल. मग हा जर का स्ट्रेट अँगल आहे, सरळ लाईन, मग याचं मेजर किती असेल, तर मग डी वरती पहा 180 असेल, 0 to 180, मग स्ट्रेट लाईन आहे. मग याला स्ट्रेट अँगल असं म्हटलं जातं. आता जेव्हा मेजर हे, हा ऑब्ट्यूस अँगल आहे, हा असा मोजला तर हा ऑब्ट्यूस अँगल आहे मोर दॅन 90 डिग्री. पण हा जर तुम्ही उलटा मोजला, याकडून इकडे मोजला, उलटा मोजला, तर त्याला रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं. दॅट इज द मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360. हा कसा आहे, तर हा असं उलटा मोजला जातो. उलटा मोजला जातो म्हणजेच काय, तर आतलं मोजायचं असतं आणि 360 मधून मायनस करायचं असतं. पण याचं मेजरमेंट कसं असतं रिफ्लेक्स अँगलचं, तर 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी. मग आता टाइप्स ऑफ अँगल्स परत एकदा सांगते. ॲक्यूट अँगल मेजरमेंटवर नाही, ॲक्यूट अँगल तुम्ही मेजर केलं तर लेस दॅन 90 भरेल. राईट अँगल मेजर केलं तर एक्झॅक्टली 90 डिग्री भरेल आणि 2 लाईन मीट करतात, त्या लाईनला परपॅन्डिक्युलर लाईन्स म्हणता येईल. त्याच्यानंतर ऑब्ट्यूस अँगल कसा असेल, तर ऑब्ट्यूस अँगल इज मोर दॅन 90, 90 पेक्षा जास्त असेल. स्ट्रेट अँगल कसा असेल, तर स्ट्रेट अँगल असेल की स्ट्रेट लाईन तयार करते आहे, तर मेजर केला तर 180 पकडता येईल. मेजर केला तर काय पकडता येईल, 180. त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल काय असेल, तर रिफ्लेक्स अँगल एक्झॅक्टली अपोजिट असतो सगळ्या अँगल्सच्या. तो असतो मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360. असं जेव्हा असेल तेव्हा तुम्ही त्याला रिफ्लेक्स अँगल असं म्हणणार आहे. मग रिफ्लेक्स अँगलचं मेजर कसं काढतात, तर रिफ्लेक्स अँगलचं नॉर्मल मेजर घ्यायचं अँगलचं आणि ते 360 मधनं मायनस करायचं. रिफ्लेक्स अँगलचं मेजर कसं काढतात, तुम्ही तर म्हणसाल डी मधनं मोजता येणार नाही, येते एक राऊंड डी पूर्ण 360 वाली, ती घेऊ शकता, किंवा सरळ सरळ अँगल मोजा आणि 360 मधनं त्याला मायनस करा, तुमचा आन्सर निघून जाईल. हे निघालं रिफ्लेक्स अँगल. आता आपण स्टार्ट करतो आहे ते पॉलिगॉन्स. सगळ्या पॉलिगॉन्सचे आता प्रॉपर्टीज पाहिजे. आपल्याला टाइप्स ऑफ ट्रायंगल्स पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी पाहिजे, सोबतच टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल पाहायचं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज पाहिजे आहेत, आणि सर्कलचे सगळे कंपोनंट्स बघायचे आहेत. तर आता लक्ष द्यायचं आहे. सर्वात पहिला पॉलिगॉन घेतला आहे तो आहे ट्रायंगल. नावातच सगळं काही आहे. ट्राय म्हणजे 3 अँगल्स. मग हा ट्रायंगल आहे, एक क्लोज फिगर. that have 3 sides, 3 angles and 3 vertex. मग आता हे काय
आहे तर ट्रायंगल म्हणजे काय, तर ट्रायंगल म्हणजे असा पॉलिगॉन आहे, अशी क्लोज फिगर आहे की ज्याच्यात 3 अँगल, 3 सेगमेंट म्हणजे 3 साइड आणि 3 व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स काय ते पण सांगते आहे. मग अशी एक फिगर ड्रॉ केली आणि हा ट्रायंगल ड्रॉ केलाय. हा काय आहे, ट्रायंगल. मग हा त्याचा इंटेरियर पार्ट आहे, आतला. इंटेरियर म्हणजे आतला. ऑन म्हटलं तर लाईन वरती हा, आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा. हा इंटेरियर पार्ट आहे त्याचा. ही क्लोज फिगर आहे, एका पॉइंट पासून स्टार्ट झाली तिथेच संपली आहे. 1 2 3 3 साइड आहेत, 3 अँगल आहेत. व्हर्टेक्स म्हणजे काय की जिथे 2 सेगमेंट जॉईंट होतात तो पॉइंट म्हणजे व्हर्टेक्स. तो पॉइंट म्हणजे काय, व्हर्टेक्स. मग इथे कोणते कोणते व्हर्टेक्स आलेत, तर व्हर्टेक्स पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. सोबत साइड कोणते आहेत, पी क्यू, क्यू आर आणि आर पी और पी आर. हे त्याच्या लाईन्स आहेत म्हणजे साइड. सोबतच अँगल कोणते आहेत, तर अँगल हे अँगल पी, अँगल क्यू, अँगल आर, हे 3 अँगल्स आहेत. लिहितात कसे सांगते हा. व्हर्टेक्सला तर पॉइंटच लिहितात, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर. त्याच्यानंतर सेगमेंट और साइड पी क्यू, क्यू आर आणि पी आर. अँगल 3 अक्षरी पण लिहू शकतो, एक सिंगल लेटर मध्ये पण लिहू शकतो. पहा अँगलचं नाव लिहिताना अँगल पी, यालाच 3 लेटर मध्ये कसं लिहितात, तर अँगल पी मधात आला पाहिजे. अँगल पी मधात लिहायचा आहे, आर पी क्यू. आर लिहा, पी मधात आला आणि क्यू. मग अँगल क्यू लिहिला, एक सिंगल लेटर लिहिलं क्यू. आता याला कसं लिहितात, तर याला मधात यायला पाहिजे हा पी क्यू आर. इथे पी लिहा, इथे क्यू आला आणि इथे आर आहे. अँगल हे साइन आहे अँगलचं, हे अँगलचं साइन आहे. त्याच्यानंतर आर अँगल कसा लिहिणार, तर आर मधात ठेवा, पी आर क्यू, पी आर क्यू. हे साइन अँगलचं. हे झाले अँगल्स त्याचे, ह्या साइड्स आणि हे व्हर्टायसेस कसे लिहितात आहे ते पण सांगितलंय. आता मी याचे टाइप शिकवते आणि त्याच्या प्रॉपर्टीज सांगते आहे. लक्ष द्यायचं आहे. आता टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये 2 गोष्टींवरनं टाइप्स पडतात. एक आहे साइड आणि दुसरे आहेत अँगल. म्हणजे मेजरमेंट ऑफ साइड, साइडचे टाइप्स वरनं, साइड कशा आहेत त्याच्यावरनं त्याचे टाइप्स पडतात. आणि दुसरा अँगल वरनं टाइप करतात की त्याचे अँगल्स कसे आहेत. पाहता साइड वरनं पडायचे म्हटले तर पहिला येतो इक्विलॅटरल ट्रायंगल, दूसरा येतो आयसोसिलियस ट्रायंगल, तीसरा येतो स्केलेन ट्रायंगल. अँगल वरनं पडतात ॲक्यूट अँगल, ऑप्ट्यूज आणि राईट. इथे काय आहे तर 3 इक्वल साइड्स आहेत, इक्वल साइड, सगळ्या साइड इक्वल आहे. ही त्याची डायग्राम आणि डिनोट पण करते सेम साइनने. सेम साइनने डिनोट केलाय याचा अर्थ त्या 3ही साइड कशा आहेत, इक्वल आहेत. इथे 2 साइड्स आर इक्वल, दोन साइड इक्वल आहेत. तिसरी वेगळी आहे मेजरमेंट वरनं. स्केलेन मध्ये ऑल आर इक्वल, अनइक्वल, एकही सारखी नाही, सगळ्या वेगवेगळ्या आहेत. त्याला तुम्ही स्केलेन ट्रायंगल म्हणू शकता. ॲक्यूट मध्ये 1 अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. 1 अँगल 90 डिग्री पेक्षा लेस आला याचा अर्थ सगळे जवळजवळ 90 डिग्री पेक्षा लेस येणार आहे. सगळे जर लेस असतील 90 डिग्री पेक्षा तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. देन तर ऑप्ट्यूज अँगल मध्ये 1 अँगल इज ऑप्ट्यूज,
एक अँगल जर का 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल तर त्याला तुम्ही ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असं म्हणू शकता. राईटमध्ये एक अँगल जर का 90 डिग्री येत असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. कोणते कोणते टाईप सांगितले पहा, लक्ष द्यायचं आहे. परत एकदा सांगते आहे. साईडवरनं 3 टाईप पडत आहेत. साईडवरनं 3 टाईप पडत असताना कोणते कोणते पडत आहेत ते इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसिलियस ट्रायंगल, स्केलेन ट्रायंगल. इक्वल साईड असतील तर त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणा. दोन साईड जर का इक्वल असतील, कोणतेही दोन म्हणून त्याला आयसो म्हटलं. दोन साईड जर का इक्वल असतील तर त्याला आयसोस्केलियस ट्रायंगल म्हणा. 3 साईड वेगवेगळ्या असतील, मेजरमेंटमध्ये वेगवेगळ्या निघत असेल तर त्याला स्केलेन ट्रायंगल म्हणा. पुढचं त्याच्या अँगल्सवरनं टाईप्स पडतात. त्याच्या अँगल्सवरनं कोणते टाईप पडतात तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. ॲक्यूट म्हटल्यानंतर ऑल अँगल्स लेस दॅन 90 डिग्री असतील तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल. देन वन अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. वन अँगल जर 90 डिग्री असेल, 90 म्हणजे राईट अँगल असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हटलं जातं. मग कोणते कोणते टाईप्स पाहिले आपण. एक इक्विलॅटरल, आयसोसिलियस अँड स्केलेन ट्रायंगल. इक्विलॅटरल तीनही साईड इक्वल, आयसोसिलियस ट्रायंगल दोन साईड इक्वल, स्केलेन ट्रायंगल तीनही साईड डिफरंट, दॅट इज स्केलेन ट्रायंगल. अँगलवरनं 3 टाईप पाहिले. अँगलवरनं 3 टाईप कोणते तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल, 90 डिग्रीपेक्षा कमी अँगल असेल तर ॲक्यूट अँगल ट्रायंगल. वन अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आणि जर का वन अँगल 90 डिग्री आला असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल असं म्हटलं जातं. हे झाले ट्रायंगल्सचे टाईप्स आणि ट्रायंगल. आता नेक्स्ट पॉलिगॉन घेणार आहे तो आहे क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल शिकण्याआधी त्याचे थोडेसे पॉइंट्स आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला क्वाड्रिलॅटरल समजायला इझी जाईल. क्वाड्रिलॅटरल मीन्स 4. याला 4 साइड, 4 साइड्स, 4 अँगल्स आणि 4 व्हर्टेक्स आहेत. आता सांगितलं व्हर्टेक्स काय असतात. व्हर्टायसेस 4 साइड, 4 अँगल आणि 4 व्हर्टायसेस, याला क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. मग आता क्वाड्रिलॅटरल शिकताना आता समजा ही शेप काढला मी, त्याला 4 साइड, 4 अँगल आणि 4 व्हर्टायसेस आहेत. आता याच्यामध्ये काही काही कन्सेप्ट शिकायचे आहेत. दॅट इज ॲडजसंट साइड, ॲडजसंट साइड, ऑपोजिट साइड अँड डायगोनल. ॲडजसंट साइड म्हणजे लागून आलेल्या, कॉमन व्हर्टेक्स असणाऱ्या साइड म्हणजेच ॲडजसंट साइड. याचं नाव कसं लिहिलं जातं ते आधी सांगते. याचं नाव सिम्बॉल काढतात क्वाड्रिलॅटरलचा. कुठूनही स्टार्ट करा, फक्त कंटिन्युअस मध्ये लिहा. जसं ए पासून स्टार्ट केलं तर ABCD असं लिहू शकता. उलट पण लिहू शकता, ADCB असं नका लिहू, फक्त ACBD असं नाव लिहिले जात नाही. कसं नाव लिहायचंय, बी पासून स्टार्ट केलं तर BCDA असं क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज लिहा, ABCD हे नाव लिहिलं क्वाड्रिलॅटरलचं. आता त्याच्या ॲडजसंट साइड, अपोजिट साइड आणि डायगोनल ह्याच्याकडे लक्ष देऊयात. मग ॲडजसंट साइड म्हणजे ज्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स येतो, म्हणजे एक अल्फाबेट सारखं येतं, त्याला ॲडजसंट साइड म्हणतात. जसं AB आणि AD जोडून आले त्याला ॲडजसंट साइड म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, ॲडजसंट साइड. BCच्या ॲडजसंट साइड कोणत्या झाल्या, BCच्या 2 ॲडजसंट साइड, BCच्या 2 ॲडजसंट साइड BA आणि CD. B साठी कॉमन असणारी BA आणि C साठी कॉमन असणारी CD. म्हणजे एका साइडला 2 ॲडजसंट साइड असतात. एका अँगलला सुद्धा 2 ॲडजसंट अँगल असतात. अपोजिट साइड म्हणजे काय तर एकमेकांच्या समोर असणाऱ्या साइड म्हणजे अपोजिट साइड. जसं AD आणि BC अपोजिट साइड आहे. BA और AB अँड BC हा अपोजिट साइड आहे. डायगोनल म्हणजे काय तर अपोजिट व्हर्टेक्स ज्याने जॉईन केले जातील त्याला डायगोनल म्हटलं जातं. अपोजिट व्हर्टेक्स ज्याने जॉईन केला जाईल त्याला
डायगोनल म्हटलं जातं. मग AC इज अ डायगोनल. AC काय झाला? डायगोनल झाला. तो क्वाड्रिलॅटरल मध्ये पाहिलं होतं की 4 साइड आहे, 4 अँगल आहेत आणि 4 व्हर्टायसेस आहेत. आपण ॲडजस्टंट साइड शिकत होतो, अपोजिट साइड अँड अँगल शिकत होतो आणि सोबत डायगोनल शिकत होतो. मग ॲडजस्टंट साइड कोणते आहेत? तर जिथे व्हर्टायसेस कॉमन येत आहेत त्याला ॲडजस्टंट साइड म्हटलं जातं. म्हणजे एका साइडला 2 ॲडजस्टंट साइड असतील, 2 ॲडजस्टंट अँगल सुद्धा असतील. अपोजिट साइड म्हणजे जे एकमेकांना एक्झॅक्टली फ्रंट ऑफ आहेत त्यांना अपोजिट म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन येत नाही. डायगोनल म्हणजे काय? तर डायगोनल म्हणजे जिथे अपोजिट व्हर्टायसेस जॉईन केले जात आहेत त्याला डायगोनल असं म्हटलं जातं. जसं AC हा डायगोनल आहे, हा अपोजिट व्हर्टेक्स आहे, हा जॉईन केला त्याला AC म्हटलं गेलं. हा अपोजिट व्हर्टायसेस जॉईन करणारी BD म्हटलं गेलं. म्हणजे 2 डायगोनल मिळाले. म्हणजे कोणते डायगोनल मिळाले? 2 डायगोनल मिळाले एका क्वाड्रिलॅटरलला. आता टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल पाहूयात कोणते कोणते आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज पाहूयात. एक आहे पॅरलेलोग्राम, दुसरा आहे नॉन पॅरलेलोग्राम. याच्यामध्ये येतात ते आहेत स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस. याच्यात येतात काइट आणि ट्रॅपेझियम. हे सगळे टाइप्स आहेत. मग आता टाइप्स मध्ये कोणते कोणते आहेत? तर पॅरलेलोग्राम आहे, नॉन पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल. अपोजिट साइड्स, जर अपोजिट साइड्स पॅरलल असतील दोन्ही पेअर्स तर त्याला तुम्ही पॅरलेलोग्राम म्हणसाल. मग आता स्क्वेअर मध्ये काय येतं? तर ऑल साइड्स आर इक्वल, अँगल्स आर 90 डिग्री आणि काइंड ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलल असतील, सगळे साइड्स इक्वल, अँगल 90 डिग्री असेल तर तो स्क्वेअर आहे. रेक्टँगल मध्ये काय आहे? अपोजिट साइड्स इक्वल, अँड ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ऑल अँगल्स कसे आहेत? 90 डिग्री आहेत. डायगोनल सुद्धा इक्वल आहेत. स्क्वेअरचे सुद्धा डायगोनल्स इक्वल आहेत. याच्यात पण डायगोनल्स इक्वल आहेत. ऑल साइड्स आर इक्वल, 90 डिग्री, डायगोनल्स आर इक्वल अँड काइंड ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल. रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर इक्वल, अपोजिट साइड इक्वल आहेत आणि ऑल साइड नाही, ऑल साइड स्क्वेअर मध्ये अपोजिट साइड्स आर इक्वल अँड 90 डिग्री, डायगोनल ऑल्सो इक्वल. मीन्स स्क्वेअर इज अ काइंड ऑफ रेक्टँगल. स्क्वेअर हा रेक्टँगल आहे. रोम्बस मध्ये अपोजिट साइड्स इक्वल किंवा ऑल साइड्स इक्वल पण म्हणता येईल. रोम्बस मध्ये ऑल साइड्स आर इक्वल बट अँगल इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. अँगल हे 90 डिग्री नाही आहेत. याचे पण डायगोनल्स तुम्हाला कमी जास्त मिळतील, इक्वल मिळणार नाही, पण बायसेक्टर आहेत. मग आता बायसेक्टरचं मिनिंग काय आहे? तर डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट. डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट. जेव्हा इंटरसेक्ट होतात, जेव्हा इंटरसेक्ट होतील तेव्हा 2 इक्वल पार्ट डिवाइड करतील, म्हणून मग त्याला बायसेक्टर म्हणतात. मग याचे डायगोनल बायसेक्टर आहेत, याचे पण आणि याचे पण याचे इक्वल नाही आहेत. काइट काय आहे? तर नॉन पॅरलल आहे, म्हणजे याच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतीलच असं काही नाही. मग आता काइटची डायग्राम अशी आहे, याच्या ऍडजस्टंट साइड्स इक्वल असू शकतात. ऍडजस्टंट एक पेअर काय असते? इक्वल. ट्रॅपेझियम मध्ये एक पेअर पॅरलल असते आणि दुसरी नॉन पॅरलल असते. याच्यात ट्रॅपेझियम मध्ये एक पेअर कशी असेल? पॅरलल आणि दुसरी पेअर कशी असेल? नॉन पॅरलल. हे साइड अनुसार आहेत. परत एकदा समजून सांगते, क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स पडतात अकॉर्डिंग टू द साइड ऑर प्रॉपर्टी. पॅरलेलोग्राम अँड नॉन पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे ज्याच्या अपोजिट साइड्स आर इक्वल. मग त्याच्यामध्ये टाइप्स पडतात स्क्वेअर, रेक्टँगल आणि रोम्बस.
स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स आर इक्वल, अँगल 90 डिग्री, डायगोनल्स इक्वल आणि बायसेक्टर. त्याच्यानंतर रेक्टँगल म्हणजे काय, अपोजिट साइड्स आर इक्वल, अँगल इक्वल टू 90 डिग्री, बायसेक्टर, डायगोनल आणि सोबतच इक्वल पण. रोम्बस मध्ये ऑल साइड्स आर इक्वल, अपोजिट अँगल्स आर इक्वल, अपोजिट अँगल इक्वल येऊ शकतील त्याचे, आणि डायगोनल्स आर बायसेक्टर्स. नॉट इक्वल हा. नॉन पॅरलेलोग्राम काईट आहे, वन ऍडजस्टंट पेअर इज इक्वल साइडची, आणि ट्रॅपेझियम म्हणजे वन पेअर ऑफ अ साइड इज अ पॅरलल. आपण आज काय बघितलं तर आपण बेसिक पॉइंट पासून तर क्वाड्रिलॅटरल्सच्या टाइप्स पर्यंत सगळं बेसिक बघितलं जॉमेट्री मधलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही वेट करा, तुम्हाला अख्खे सर्कल एका व्हिडिओमध्ये समजून सांगेल. त्यामुळे कीप वॉचिंग.